हसत खेळत बाई मिलाविली तुळस खेळत बाई मिलाविली तुळस हसत खेळत बाई मिलाविली तुळस हसत खेळत तुळस तुळशीचे मूळ माझ्या विठ्ठलाचे कुळ 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 हसत मिलाविली तुळस हसत खेळत बाई मिलाविली तुळस हसत खेळत बाई मिलाविली तुळस हसत हसत खेळत बाई मिलाविली तुळस 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 तुळशीचे पान माझ्या विठ्ठलाचे ध्यान 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 तुळशीचे पान माझ्या विठ्ठलाचे कोणीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले मनात कान्हा रे तुझ्यासाठी आले मनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले मनात तुझ्यासाठी सोडिला घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार
आम्ही तावडेनगरमध्ये एक एकात्मतेची गुढी उभारणार आहोत आणि ह्या गुढी उभारण्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचंय. सगळ्या महिला समाविष्ट होतील म्हणून हा गुढीपाडव्याचा आज आपण कार्यक्रम आयोजित केलाय. पुरुष एकत्र येतात की नाही? येतात. आमच्या महिला येतात का? सकाळी 5 वाजता उठतात तर 12 वाजेपर्यंत काम करतात. त्यांना वेळ नसतो, वेळ असतो, काढत नाहीत. पण आज ही गुढी आपल्या महिला सगळ्या एकत्र येऊन ही गुढी उभारणार आहेत. त्याच्यासाठी सगळ्यांनी समाविष्ट व्हायचंय. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा बरी, लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा बरी, लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. पण आलाय, राधा पण आहेत आणि सगळ्या गवळणी पण आलेल्या आहेत. पण आज आपल्याला हंडी फोडायची आहे म्हणून जसा एक बाहेर गोल केलाय त्यांनी एकमेकीचे हात धरायचे म्हणजे तो गोल अजून मोठा नाही होणार, तसाच राहील व्यवस्थित. आला 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 रे गोविंदा आला रे, आला आला रे गोविंदा आला 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 रे गोविंदा आला रे, आला आला रे गोविंदा आला. दही हंडी फोडूया चला, दही हंडी फोडूया चला, गड्यानो करूया गोपाळ काला, करूया गोपाळ काला. आला आला रे गोविंदा आला रे, आला आला रे गोविंदा आला 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 रे गोविंदा आला रे, आला आला रे गोविंदा आला. बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय. डाकुमाकुम 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 गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा. खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला पिटवून टाका. खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजवून टाका. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्या जा गेला जीव झाला वेळा. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्या जा गेला जीव झाला वेळा. घर
जात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा तुझ्याही पाणी घागर उताणी रे गोपाळा 1 2 3 4 अमलपुऱ्यातली पोरं हुशार 1 2 3 4 अमलपुऱ्यातली पोरं हुशार गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला कर्नलच्या पोरी तुझं हित काय काम गो कर्नलच्या पोरी तुझं हित काय काम गो तुझी माझी कशी जमल जोडी मला ठाऊक हाय गो तुझी माझी नाही जमणार जोडी मला ठाऊक हाय रे अशी कशी राधाबाई आलीच ना त्यावर अशी कशी राधाबाई आलीच ना त्यावर पदर नाही खांद्यावर हे तुझ्या पदर नाही खांद्यावर ए 2 पैसे देतो तुला राधे देतो तुला तुझ्या मडक्यातलं लोणी दे गो या कृष्णाला लोण्याचा भाव नाही ठाऊक तुला कृष्ण ठाऊक तुला फुकटचा ताप नको ह्या राधेला अगो आज तुझी माझ्याशी गाठ नको फिरबू तू पाठ तुझा फोडीन मी माठ अगो आज तुझी माझ्याशी गाठ नको फिरबू तू पाठ तुझा फोडीन मी माठ लाल लाल पागोट गुलाबी शेला चिंट्या दादा गेला जीव झाला वेडा लाल लाल पागोट गुलाबी शेला चिंट्या दादा गेला जीव झाला वेडा 1 2 3 4 अमरपुऱ्यातली पोर हुशार 1 2 3 4 अमरपुऱ्यातली पोर हुशार दहीहंडी फोडली की नाही जातात का आपल्या महिला नाही जात पण आज दहीहंडी फोडली सगळ्यांनी आनंद घेतला तसाच आता आपल्याला अजून एक दुसरा सण करायचा आहे होळीचा आता ह्या होळीमध्ये आमच्या सर्व महिला सहभागी होणार आहेत तो होळी करण्यामागचा असा उद्देश आहे की राग रुसवा लोभ द्वेष सगळं ह्या होळीमध्ये आपण दहन करून टाकतो आणि नवीन वर्षाला सुरुवात करतो जेणेकरून माझ्या मनात कोणाबद्दल राग असेल द्वेष असेल त्या अग्नीमध्ये टाकून देतो आणि त्या दिवसापासून नवीन वर्षाला नवीन माणसं जोडायला आपण सुरुवात करतो म्हणून आता आपल्याला होळी साजरी करायची आहे आणि त्याच्यामध्ये एकमेकाच्या भावना जपून नव्याने नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे सण शिमग्याचा आला हो शिमग्याचा आला 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 अरे चल हौली भोवती नाचा हो हौली भोवती नाचा झाला हौली भोवती नाचा हो हौली भोवती नाचा चंदन कातीला सुतारानी हो कातीला सुतारानी चंदन कातीला सुतारानी हो कातीला सुतारानी वंडे पारिले बंदवानी हो पारिले बंदवानी वंडे पारिले बंदवानी हो पारिले बंदवानी रेखांदा मारा आई मौलीला हो मारा आई मौलीला रेखांदा मारा आई मौलीला हो मारा आई मौलीला पिंड बजा वाजूनी सारे नाचा हो वाजूनी सारे नाचा पिंड बजा वाजव तुझा बाजा पहिलाय मौलीचा संग मोठा पिंड बजा वाजव तुझा बाजा पहिलाय मौलीचा संग मोठा अगो हौलाय उभी केली तलियाचे पाली अगो हौलाय उभी केली तलियाचे पाली खानकर नाचून निघाले
घुमटाचे नादातू फुलनी नचून निघाल्या शिमग्याची हौली कशा उर्वीती रंगाच्या पिचकारी अगो हौलाय पुसे गंगातली याची जागा अगो तल बांधिले निकल्या काचूच
करीते सासू मारीते बरं करीते खुर्ची का मिरची जाशील कैसी खुर्ची का मिरची जाशील कैसी सासरा बोलावतो बरं करीतो सासरा बोलावतो बरं करीतो खुर्ची का मिरची जाशील कैसी खुर्ची का मिरची जाशील कैसी धीर बोलावतो भलं करीतो धीर बोलावतो भलं करीतो खुर्ची का मिरची जाशील कैसी खुर्ची का मिरची जाशील कैसी नणंद बोलावते भलं करीते नणंद बोलावते भलं करीते खुर्ची का मिरची जाशील कैसी खुर्ची का मिरची जाशील कैसी जाऊ बोलावते भलं करीते जाऊ बोलावते भलं करीते खुर्ची का मिरची जाशील कैसी खुर्ची का मिरची जाशील कैसी हे बोलावताय भलं करीतात हे बोलावताय भलं करीतात खुर्ची का मिरची जाशील कैसी खुर्ची का मिरची जाशील कैसी खुर्ची का मिरची जाशील कैसी सुप
वयाचा नाही ग, वेळेचा प्रॉब्लेम आहे. घर, ऑफिस, 1760 काम म्हणून म्हणत होते धकाधकीच्या जीवनात थोडा ब्रेक हवाच ना. एकदम भारी. म्हणून जरा 2 मिनिटं बसा, नंतर आपण सगळ्याच उठणार आहेत. एक छोटासा कार्यक्रम करूया आणि एन्जॉयचं एक गाणं आहे तेही व्हायचंय. आता मजा आली आहे की नाही तुम्हाला? तर अजून 10 मिनिटं. आज या ठिकाणी काही सन्मान होणार आहे. म्हणजे आज या ठिकाणी बोंडिवले मॅडम बसल्यात, त्यांच्याकडे बघा जरा. आज आपल्या समाजामध्ये भावबंदकी राहिली नाही, भावबंदकी तुटली आहे. बघा, भावबंदकीमध्येच आपल्या भांडणं आहेत. आणि म्हणून काही घटना ज्या घडतात, ज्या समाजाला आदर्श असणाऱ्या, त्यांचा आपण सन्मान केलाच पाहिजे. आज काकाजी इथे बसलेत आणि ही त्यांची मिसेस आहे. आज एखादी पत्नी असेल, आई असेल, तर ती एखादा अवयव दान करू शकते. आणि मग आज एवढं कठीण परिस्थिती आहे की अवयव मिळत नाही, त्यामुळे असंख्य लोक तडफडून मरतात. बरोबर आहे. आणि अशा परिस्थितीत आई देऊ शकते, वडील देऊ शकतात, पत्नी देऊ शकते, पण कोणती भावजय, आणि ती अशी तरुण वयातली भावजय असेल तर ती भावजय आपलं ठीक आहे, किडनी वगैरे देणं, 2 किडन्या असतात, पण लिव्हर देणं, यकृत देणं ही भयंकर मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे की जो दाता आहे, जो देणार आहे, त्याला जास्त त्रास असतो, त्याला धोका असतो. आणि ज्याला दिलंय ना त्याला तेवढा धोका नसतो. आणि असा धोका आपल्या धीरासाठी पत्करणं किती मोठं काम आहे. आज आम्ही या ठिकाणी त्यांचा छोटासा सन्मान करणार. हा फार छोटा, आम्ही फार छोटी माणसं आहे, पण त्यांचा सन्मान म्हणजे शब्द नाही त्यांचा सन्मान करायला. अशा पद्धतीचं समाजकार्य आपल्या डोळ्यासमोर असावं आणि त्यांच्या माध्यमातून कोणीतरी पुढे यावं, आणि म्हणून त्यांचाही सन्मान. त्याचबरोबर सुरुवातीला आपण या ठिकाणी आमच्या तावडेनगर परिसरातली काही 2-3 महिला आहेत ज्यांनी स्वतः व्यवसाय करून कोरोनामध्ये सुद्धा लोकांना मदत केली, सहाय्य केलं, त्यांचा आपण तुमच्या हस्ते सन्मान करूया. सौ स्नेहा संतोष वरकुटे या वरकुटे या बघा, आपला नवरा कमवतो, मग बायका असतात, नवऱ्याचा पगार येतो किंवा नवरा कमवतो, घरामध्ये आराम करतात, पण त्यांनी घरामध्ये आराम न करता सुरुवातीला त्या दुकानावर काम करायच्या, पण नंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी कडधान्याचा व्यवसाय बरेच वर्ष केलंय. आणि आज त्यांनी कुटुंबाला मोठा आधार दिलाय आणि कोरोना काळापासून त्यांनी ते केलंय. आणि म्हणून त्यांचा आमच्या वृषाली महिला सामाजिक संस्थेच्या वतीनं छोटासा का सन्मान या ठिकाणी पुढे सर्वांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. दुसरं सर्व अश्विनी अशोक विषय, अश्विनी अशोक विषय आहेत का? आमच्या परिसरात तावडेनगर परिसरात चक्की त्या चालवतात. 1 चक्कीतून ते अनेक चक्क्या केल्या
आणि कोरोनामध्ये सगळ्यांना दळणपुरवाचं काम केलं. आणि बघा महिला किती, कारण त्यांनी कोणाचं कधी नाराजी नाही, कधी सांगितलं कोणाचे पैसे राहिले तरी कसली खंत नाही किंवा कधी तक्रार केली नाही आणि सगळ्यांची हसत खेळत एक महिला काय करू शकते. अनेक शक्य होत्या म्हणजे चालल्या नाही. आणि मॅडमने हे 4-5 वर्ष त्यांनी खूप सुंदर काम केलं या एरियामध्ये आणि कोरोनामध्ये पण सगळ्यांना दळण. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजूया. त्यांचं पूनम जगदीश धिरडे कधी काम करतातच पण घराला हातभार लावून दारोदार फिरते ती आणि कोणती लाज बाळग खरंच तिचा आदर्श सगळ्यांनी घेतलाय. आजकाल आपल्याला काय लाज, कोण काय बोलेल हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. कोण काय बोलेल, समाज काय बोलेल, खिडकीतून बाहेर म्हणजे रस्त्यावर. पण हिच्याकडून आदर्श घेऊन आम्ही तिचं सतत तारीफ करतो का तू करते ना हेच केलं पाहिजे महिलांनी. कारण कोरोनाने आपल्याला दाखवून दिलं या नवऱ्याच्या जीवावर उड्या मारायच्या बायका, नवरे चांगल्या चांगल्या घरातले निघून गेले आणि रस्त्यावर भाजीपाला विकण्याची वेळ आली. म्हणजे कोणत्याही परिस्थितीला आपण तयार असलं पाहिजे आणि कोणतीही लाज न बाळगता आपण व्यवसाय केला पाहिजे. पण या ठिकाणी पूनमचं सत्कार होतो. विशेष साहेबांना विनंती करतो की आपण तिथं त्यांचा सन्मान करावा. आम्ही छोटे आहोत पण फार मोठं काम करणाऱ्या आमच्या योगिताताई भोंडिवले यांनी जे केले ते सगळ्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि त्यांचं कौतुक एक छोटंसं असेल पण फार आमच्या म्हणजे त्याला कौतुकी करता येतं ना बोलता येत नाही. अशा पद्धतीनं एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही तुमचा सत्कार या ठिकाणी करतो आणि तुमचा आदर्श घेऊन कुठेतरी समाजामध्ये काहीतरी घडेल या आशेने आपला सन्मान पुढे साहेब आपण सर्व मिळून त्यांचा सन्मान या ठिकाणी करूया. वृषाली मंच आणि या ठिकाणी आज महिला दिनाचा योगायोग एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आहे. तो मला माझ्या मनाला खूप भावला आणि मला वाटायला लागलं की नाही मला बोलायचं या ठिकाणी. खरोखर आहे की सती प्रथेपासून ही स्त्री वाचत 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 असताना ही ह्या टप्प्यापर्यंत पोहोचली. अगदी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून माझी ही भगिनी ह्या लढलेल्या आहेत. या ठिकाणी भोंडिवले मॅडमनी जो काही अवयवदानाचा आजच्या काळात गरज आहे चांगली गोष्ट आहे. भोंडिवले मॅडमलाही मी धन्यवाद देते. त्याचबरोबर वृषाली सामाजिक संस्थेने आज या ठिकाणी माझ्या विधवा मातांचा जो काही सत्कार केला त्याबद्दल मी त्यांना खूप मनापासून धन्यवाद देते आणि त्यांच्याकडूनच असंच या सामाजिक रूढींचं परिवर्तन करण्याचं काम त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे हो अशी मी त्यांना सदिच्छा देते आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. जरा सगळ्यांनी ना रांगेत असं व्यवस्थित बसा म्हणजे अजून देता येईल आणि तुमचे फोटोही काढता येईल. मधला गॅप थोडा आहे जरा बसा गोल करून व्यवस्थित बसा म्हणजे सगळ्यांना हळली बिलकुल व्यवस्थित देता येईल. मध्ये जरा गॅप थोडा म्हणजे त्यांनाही यायला लागेल. मागे बसले तर
देवाची प्रार्थना करतो, देवींची पण प्रार्थना करतो. परंतु जर आपण एक विचार केला तर देवीच आपल्याला श्रेष्ठ झालेले दिसतात. महिषासुराचा वध कोणी केला? देवीने केला. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी देवांना स्वतःचं कार्य करता आलं नाही ते कार्य महिलांनी या ठिकाणी केल्या. म्हणजे पुराणामध्ये पण महिलांच्या ठिकाणी महत्व होतं आणि ते त्यांनी या ठिकाणी आपल्याला सिद्ध केलेलं दिसून येतं. खरं म्हणजे Ha ha ha.